संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने यूजीसीचे नियम व शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याबाबत 31 मे 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता श्रमिक पत्रकार भवन राजापेठ अमरावती येथे राजेश मेघने व रामसाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मी राजेश अरविंद मेघने, माझा भाऊ लखन अरविंद मेघने गेल्या आज 11व्या दिवसापर्यंत आज 11वा दिवस आहे त्याचा उपोषणाचा। तो अमरावती विद्यापीठाच्या गेट समोर उपोषणाला बसलेला आहे। त्याच्या कॉलेजमध्ये जे प्राचार्यपद भरती झालेली आहे ते अतिशय गैरमार्गाने झालेली आहे आणि हे प्राचार्य भरती विद्यापीठ अमरावती यांनी समितीच्याद्वारे कॅस्ट समितीच्याद्वारे केलेली आहे आणि इथून लाखो रुपयाचा त्यामध्ये आर्थिक फसवणूक शासनाची त्यांनी केलेली आहे। याद्वारे आम्ही अशी तक्रार पहिल्यांदा विद्यापीठाला दिली होती। विद्यापीठाने आम्हाला निवेदन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, वेळेवरच आम्हाला त्यांनी मेल केला। नंतर आम्ही पत्रव्यवहार झाला, तिथं उपोषणाला बसल्यानंतर आदरणीय कुलसचिव यांनी आम्हाला फक्त आम्ही त्यांना चौकशीची मागणी केली होती गैरप्रकार झाल्याबद्दल, पण त्यांनी आम्हाला फक्त 2-3 कागदच आणून दिले। दुसऱ्यासुद्धा वेळेस 2-3 कागदच आणून दिले। नंतर मग मी स्वतः अभ्यास केला आणि GR काढले। या GRच्या याच्यानुसार आपल्याला इथं GR मी जमा केले आणि त्यांना पण दिलेलं आहे। म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे का त्या ठिकाणी जर आपले कुलसचिवांना GRचा अभ्यास आम्हाला करून द्यावा लागत असेल, मग हे विद्येचं माहेरघर आहे ते करतील काय? तारीख 27 जून 2000चा GR त्यांना मी दिलेला आहे। त्याच्यानुसार बिगर नेट सेटवाल्यांना या ठिकाणी प्राचार्यपद कधीच देता येत नाही, हे तो क्लिअर झालेलं आहे। त्याच्यानंतर 15 फेब्रुवारी 2011चा सुद्धा GR आहे। या GRमध्ये सरळ लिहिलेलं आहे परिक्रमांक 6.4.0 मध्ये त्याच्यामध्ये नेट सेट जर नसेल तर त्यांना प्राचार्यपद देता येत नाही। पुन्हा आम्ही 15 मार्च 2000चा GR आहे त्या सरळ लिहिलेलं आहे का प्राचार्य पदासाठी जे कोणी आहे त्याच्यामध्ये नेट सेट असणे आवश्यक आहे। आणि पुन्हा एक आहे आणि त्यांचं जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे असं JD कार्यालयाचं पत्र पण मी याला जोडलेलं आहे। आणि त्यानंतर आता हे 2021ला हे डॉक्टर सेंडे हे प्राचार्य पदावर रुजू झाले। समिती यांनी नेमलेली आहे 2021मध्ये विद्यापीठानं समिती नेमलेली आहे, पण 2018मध्येच विद्यापीठ काय म्हणते हे त्यांचा कागद मी त्यांना दिलेला आहे का 2018मध्ये विद्यापीठ म्हणते माहितीच्या अधिकारामध्ये सय्यद सरांनी मागितलेला होता माहितीचा अधिकार, तेच पत्र मी त्यांना जोडलं। तेव्हा त्यांनी सांगितलं का याच्यामध्ये बिगर नेट सेटवाल्यांना प्राचार्यपद देता येत नाही। जर मग इथेच 2018मध्ये स्वतः विद्यापीठ कुलसचिव जर माहितीच्या अधिकारामध्ये म्हणत असेल का बिगर नेट सेटवाल्यांना जर हे देता येत नाही, तर मग त्यांनी 2021मध्ये समिती नेमलीच कशी काय? आणि जर त्यांनी समिती नेमली तर कोणत्या बेसवर नेमली? मग समितीनं जो काही अहवाल दिला मग हे कोणाच्या भरवशावर दिला तर यांच्याच भरवशावर। म्हणजे हे जे गैरप्रकार झालेला आहे विद्यापीठातून झालेला आहे। अब आपकी क्या डिमांड है? आता आमची एवढी डिमांड आहे, हा जो प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये निष्पक्ष अशी चौकशी व्हावी आणि ज्यांनी त्याच्यामध्ये सामील झालेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आर्थिक फसवणूक जे काही आपल्या गोरगरिबांचा जो काही पैसा त्यांनी लुटलेला आहे, AC मध्ये बसलेल्या लोकांना जे काही खाल्लेलं आहे त्यांच्याकडून ते कारवाई करून काढून घेण्यात यावी। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।